नमस्कार. मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हिवाळा स्पेशल मस्त असे गावरान लसणाच्या भातीचे कुरकुरीत खुसखुशीत वडे. तर हे वडे आणि याच्यामध्ये मिक्स अशा भाज्या घातलेल्या आहेत भरपूर प्रमाणात, त्याच्यामुळे खूप सुंदर असे कुरकुरीत वडे तयार होणार आहेत. बघा याचा आवाज किती सुंदर येत आहे, टेक्स्चर थोडासा बॅकग्राऊंड आवाज आहे. खूप सुंदर असा खुसखुशीत खमंग वडे हे आज तुम्हाला मी तयार करून दाखवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यांमध्ये. आता भरपूर असे मार्केटमध्ये भाज्या मिळतात, अवेलेबल आहेत, तर तुम्ही ह्या हिवाळ्यामध्ये नक्कीच करून बघा. तर ही आहे गावरान लसणाची पात. तर ही घरचीच आहे लसणाची पात. जर तुमच्याकडे अशा प्रकारची लसणाची पात नसेल तर तुम्ही आता हिवाळ्यामध्ये लसण बाजारामध्ये लसणाची पात मिळते ती घेऊ शकता. तर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे भाज्यांचा वापर केलेला आहे. कांदे लसणाची पात घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, कढीपत्ता आणि लाल भाजी घेतलेली आहे आणि इथे पत्ताकोबीचा वापर केला आहे. जर तुमच्याकडे लसणाची पात नसेल, ही गावरान लसणाची पातही नसेल आणि इथे जी मार्केटमध्ये मिळते लसणाची पात ती पण नसेल, तर तुम्ही बाकीच्या हिरव्या ज्या भाज्या असतात त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे मी हिरव्या मिरचीचा असा ठेचा तयार करून घेतला आहे, हिरवी मिरची, लसण आणि जिऱ्याचा, आणि इथे हळद टाकत आहे. जर तुम्हाला तिखट घालायचं असेल, लाल तिखट, तर ते सुद्धा घालू शकता मिरची स्किप करून. आणि तीळ घालायची आहे, भरपूर तीळ घालायची आहे आणि थोडासा इथे ओवा घालायचा आहे आणि चवीला मीठ घालायचं आहे. तर हे सगळं आता इथे थोडासा तांदळाचं पीठ घालायचं आहे, 1 वाटी, म्हणजे फक्त तांदळाचं पीठच घालायचं आहे आणि इथे बेसनाचा अजिबात वापर करायचा नाही. 1 वाटी तांदळाचं पीठ, तुम्हाला कमी जास्त तांदळाचं पीठ लागू शकते. आणि थोडंसं इथे फक्त 1 चमचा, छोट्या पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा इथे कणिक घेतलेली आहे मी, पोळ्यांची कणिक कोरडी. तर आता थोडं पाणी घालून हे मिश्रण चांगलं असं घट्टसर भिजवून घ्यायचं आहे. अर्धा ग्लास पाणी मला इथे लागलेलं आहे. तर अशा प्रकारे हे असं घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही भाज्या वापरून इथे करू शकता असे वडे. जर काही असं जरूर नाही की लसणाची पातच आपल्याला हवी आहे. तर इथे मी उडदाची डाळ अर्धा तास भिजत घातली होती. तर ही उडदाची डाळ घालायची आहे, किंवा मग तुमच्याकडे उडदाची डाळ नसेल, मुगाची असेल, मसूरची असेल, किंवा मग चण्याची डाळ असेल, तर कोणतीही डाळ तुम्ही इथे थोडीशी घेऊ शकता. आणि याच्यामुळे काय होईल, आपले वडे जे आहेत ते एकदमच कुरकुरीत खुसखुशीत होतील आणि खायलासुद्धा मस्त असे चवदार लागतील. तर ही डाळ ही मिक्स करून घेतली आहे, खूप जास्त डाळ टाकायची नाही आपल्याला. तर आता इथे तेल गरम करून घेतलेलं आहे, सोबतच आपल्याला इथे प्लेटाचा वापर करावा लागेल. तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर इथे आपल्याला तेलाचं मोहन द्यायचं आहे. तर इथे चमच्याने मी इथे तेल घालणार आहे, कारण गरम आहे तेल. तर 1.5 चम्मच इथे ह्या वरणच्या चम्मचने 1.5 चम्मच तेल मी ह्या मिश्रणामध्ये घालणार आहे. तर हे तेल घालणं जरुरी आहे, मोहन घालणं. जसं आपण भज्याला मोहन घालतो तशाच प्रकारे इथे मोहन घालायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, वडे एकदमच कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. आणि गॅसची फ्लेम आता कमी करून घ्यायची आहे आणि हे तेल टाकल्यानंतर चांगला मिक्स करून घ्यायचं आहे याला. आणि आपल्याला असे सुरुवातीला मोठे मोठे पकोडेच काढायचे आहेत, अशा प्रकारे भज्यांसारखे पकोडे काढायचे आहेत आणि नंतर आपल्याला वडे काढायचे. तर हे पकोडे असे काढून घ्यायचे आहे, म्हणजे जास्त असे खूप करपूस काढायचे नाही, अगदी हलकेच असे काढायचे आहे. अगदी 2 मिनिटानंतर हे वडे काढून घ्यायचे. व हे वडे जर तुम्ही एका वेळेस असे काढून ठेवले आणि नंतर वडे थापून तळले तर खूपच छान म्हणजे होतात, आरामात असे खाता येतात. तर हे सुरुवातीला असे वडे काढून घ्यायचे आहे, संपूर्ण वडे. तर मी थोडेसेच तुम्हाला काढून दाखवते इथे सुरुवातीला. तर 3च वडे मी असे काढले. तर आता ही प्लेट घ्यायची आहे एक, आणि एक हा जो भजा काढला होता तो घ्यायचा. आणि बघा गरम आहे त्याच्यामुळे थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि असं प्रेस करून घ्यायचं अशा प्लेटावर, म्हणजे छान असा पातळ वडा आपल्याला थापता येईल. हातावर व्यवस्थित जमत नाही आणि गरम असल्यामुळे लाजतो देखील. तर अशा प्रकारे हा वडा असा थापून घ्यायचा आहे. तर नंतर असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, चिपकलं नाही पाहिजे म्हणून. चिपक तर नाहीत, पण थोडंसं पाणी लावलं की सहज आपल्याला निघतो हा वडा. तर अशा प्रकारे मी 2-3ही वडे असे दाबून असे प्रेस करून तेलामध्ये सोडून घेतले आणि छान असे खरपूस होतपर्यंत, मस्त असे खमंग होतपर्यंत दोन्ही बाजूनी आलटून पालटून आपल्याला तळून घ्यायचे आहेत.
अशा प्रकारे जर वडे केले तर खायला म्हणजे मस्त लागतात. डायरेक्ट तुम्ही जर असे वडे थापले तर तेवढे कुरकुरीत होणार नाही आणि तेवढे चांगले देखील होणार नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला असे भजे काढायचे, नंतरच मग याला असं प्लेटावर प्रेस करून याचे मस्त असे वडे तयार करून घ्यायचे. खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत वडे अगदी सोपे आहेत ना एकदम. तर याही वड्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा. तर बघा किती सुंदर दिसायलाही दिसत आहेत, तीळ दिसत आहे छान याच्यावर आणि याचा आवाज बघा किती क्रंचीनेस आहे याच्यामध्ये. थोडासा चिमणीचा बॅकग्राऊंड आवाज आहे त्याबद्दल सॉरी. तर मस्त असे कुरकुरीत वडे हे तयार झालेले आणि आतून बघा किती शिजलेले आहेत पूर्ण, असं कुठेही कच्चेपणा नाही याच्यामध्ये किंवा मग असं व्यवस्थित मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला मी इथे खाऊनसुद्धा दाखवते किती याचा आवाज आहे आणि क्रंचीनेस आहे याच्या ह्या वड्यांमध्ये. तर तुम्ही हे वडे